फडणवीस आणि उत्तम जानकर या भेटी संदर्भात शहाजी बापू पाटील यांनी मोठा दावा केलाय। उत्तम जानकरांनी फडणवीसांकडे मोठा हुंडा मागितला असं ते म्हणतात। हुंडा ऐकून आम्ही सुद्धा बेशुद्ध पडायची वेळ आलेली होती, अशी ही कडी शहाजी बापू पाटील यांनी केली आहे। पाहूया। पुरोगामी माड्याला गेल्या निवडणुकीमध्ये माझ्यामुळे डाग लागलेला होता, त्या माड्याचा पराभव झाला होता आणि निश्चित त्याचं प्रायश्चित्त म्हणून हाच माडा, हाच पुरोगामी माडा पुन्हा पवार साहेबांच्या पायावरती ठेवण्यासाठी मी चालू विमानातून उडी टाकलेली आहे। मी मात्र थेट पवार साहेबांचं पहाटे 3 वाजता घर गाठलं। साहेब विश्वासघात झालेला आहे आणि मला तुम्हाला तिकीट द्यावं लागतंय। लगीन जुळत होतं, जुळत आलतं, पण नवरदेवानं हुंडा एवढा मोठा मागितला की ऐकणारे आम्ही बेशुद्ध पडायचं फक्त राहिलो होतो। आणि राज्याचे नेते फडणवीस साहेबांनी एकच सांगितलं, मी तत्वानं आणि निष्ठेनं राजकारण करत असतो, मदत करून अनेकांची मी जीवनं उभा केली, असल्या फालतू गोष्टी मला आवडत नाहीत। मी भविष्यात तुम्हाला मदत करीन आणि तुम्हाला संकटातनं बाहेर काढेन, पण असल्या गोष्टी बोलणार असेल तर तुम्ही असंच परत निघून जावा। आम्ही निघून आलो। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।